अशी हरभऱ्याची रस्सा भाजी तुम्ही कधीच खाल्ली नसेल. एकदा बनवली की वारंवार कराल आणि चव अगदी हॉटेलसारखी बरं का. आणि ही भाजी बनवायला खूप सोपी आहे. फक्त काही बेसिक इन्ग्रीडियंट्स मध्ये ही भाजी तयार होते. आज मी तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे ग्रेव्ही खूपच चविष्ट होते. नमस्कार, मी क्रांती आणि आपल्या क्रांतीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत देखील करते. चला, तुम्हाला अशा सोप्या आणि झटपट रेसिपी आवडत असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी आपण घेतले आहेत भिजलेले हरभरे. हे मी रात्रभर भिजत ठेवले होते बरं का. आता घेऊयात मस्त कांदा, टोमॅटो वगैरे सगळं कापून घ्यायचं आणि काही बेसिक मसाले. जर तुम्ही हरभरे जास्त वेळ भिजवले तर ते सॉफ्ट होतात आणि भाजी अजून चांगली लागते. आता पॅनमध्ये तेल गरम करू. त्यामध्ये जिरे, मोहरी घालून घेऊ, थोडासा लसूण आणि हे छान असं परतवून घ्यायचं. आता त्यात कांदा घालून छान असा गोल्डन होईपर्यंत परतवून घेऊयात. कांदा जितका छान परतला तितकी ग्रेव्ही टेस्टी होते. मग त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील घालू आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकदा छान असं मिक्स करू. आणि इथे एक छोटी ट्रिक, थोडं गरम मसाला शेवटी घातला तर टेस्ट डबल होते. आता यामध्ये थोडासा किचन किंग मसाला, घरगुती लाल मिर्च पावडर, हळद आणि घरगुती लाल मिरची पावडर, एवढे मसाले मी इथे घातलेले आहेत. जास्त मसाल्यांची अजिबात गरज नाही. आणि आता हा मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे, छान परतवून घ्यायचा आहे, म्हणजे मसाल्याचा सुगंध संपूर्ण घरभर पसरतो. आता भिजलेले हरभरे घालून मिक्स करा. थोडंसं छान असं हे ह्यामध्ये पाणी जाऊ देऊ नका. छान असे आणि धुवून घालायचे बरं का. हरभरे चिकट होतात, त्यामुळे हरभरे धुवून घालायचे. आणि तुम्ही पाहू शकता किती छान असं हरभऱ्याला इथे कोटिंग आलेलं आहे. आता आपल्याला हे हरभरे छान असे परतवून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान वाटत आहे ना हे परतताना. आणि याची उसळ देखील अतिशय अप्रतिम होते बरं का. तुम्हाला उसळची रेसिपी हवी असेल तर नक्की उसळ म्हणून एक छानशी कमेंट टाईप करायला अजिबात विसरू नका. आणि बघा तुम्ही, आपले हरभरे जे आहेत तर ते छान असे सॉफ्ट झालेले आहेत. खूप वेळ हे भिजवून दिल्यामुळे छान असे याची जी म्हणजे मऊ होण्याची आहे ना, तर ती खूप जास्त मऊ झालेले आहेत अगोदरच. त्यामुळे जास्त वेळ ठेवायची गरज नाही. तरी देखील लवकर मऊ पडण्यासाठी आपल्याला यामध्ये मीठ देखील घालायचं आहे. आणि मीठ पाणी घातल्यावर नाही बरं का, अगोदरच घालायचं. म्हणजे मीठ घालून छान असं मिक्स केलं की हरभऱ्यांना मीठ लागलं जातं आणि त्यामुळे हरभऱ्याची चव दुप्पट होते. हवं तर ही एक ट्रिक आहे असं समजलात तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही पाहू शकता आता छान असं आपले हरभरे परतलेले आहेत. आता थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला ग्रेव्ही थिक आवडते की पातळ, कमेंट करून नक्की सांगा. आम्हाला तर जास्त पातळ अजिबात नाही आवडत. थोडी ग्रेव्ही थिक असेल तरच छान वाटतं, खायला देखील छान लागते, ओके नाही. भाजी अगदी थोड्याशा वेळातच होऊन जाते. आता 2 मिनिटं छान असं झाकण ठेवायचं. परत झाकण उघडून मग आपल्याला अजून पाणी पाहिजे की नाही हा अंदाज घ्यायचा. कारण आपल्याला अगोदर फक्त हरभरे शिजण्यापुरतंच पाणी आपण घातलेलं होतं. त्यामुळे तुम्हाला जर असंच आवडत असेल तर तुम्ही असंच देखील खाऊ शकता. पण जर तुम्हाला रस्सा हवा असेल तर तुम्ही वरून पाणी घालू शकता. पाणी गरम घालायचं म्हणजे भाजीची चव अतिशय अप्रतिम होते. मी देखील इथे आता गरम पाणी घातलेलं आहे. आणि गरम पाणी घालून बघा तुम्ही याचीच टेस्ट जी आहे तर ती खूप छान होते. भाजी खायला देखील अप्रतिम होणार आहे. मी जास्त पाणी घातलं आहे कारण मला भाजी आज जास्तीची पाहिजे होती म्हणून. बघा किती छान रंग आला आहे आणि किती मस्त सुगंध देखील येतोय भाजीचा. ही भाजी पोळी, भाकरी किंवा भातासोबत खूप छान लागते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. आता यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा. शेंगदाण्याचा कूट घातल्याबरोबर भाजी एकदम अशी पातळ झाल्यासारखी वाटते, पण काही काळजी करायची नाही. भाजी आपोआप थिक व्हायला सुरुवात होते. फक्त आपण शेंगदाण्याचा कूट आपल्या आवडीनुसार घालायचा. आणि बघा तुम्ही, भाजीला कलर यायला देखील सुरुवात झालेली आहे. भाजीला छान असा कलर देखील येतो आहे. आता यावर ठेवायचं आहे झाकण आणि झाकण ठेवून भाजी 10 ते
दहा मिनिट पण गरज नाही, 10-12 मिनिट ठेवायची. आणि बघा भाजीला काय उकळी आली आहे आणि काय भाजी अप्रतिम दिसतीये, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. तुम्ही बनवली आहे का कधी ही अशी भिजलेल्या हरभऱ्यांची भाजी? मी ओल्या हरभऱ्यांची आमटी देखील नक्की अपलोड केलेली होती, ती देखील एकदा जाऊन नक्की बघा. तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करा. आणि ही रेसिपी कशी वाटते ते देखील मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आता वरनं घालायची कोथिंबीर आणि भाजी छान अशी सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे. कशी वाटते रेसिपी आणि आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि बघा आपण हरभरे, मी तुम्हाला एक हरभरा दाबून देखील दाखवते, खूप छान शिजलेला आहे. कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि अशा सोप्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका.